नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल एकदम झटपट आणि पटकन होणारा स्वयंपाक। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर आपण पुरणपोळी बनवलेली आहे, कटाची आमटी, भात, कुरडई, भजे, पापड आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे आमरस बनवलेला आहे। तर आता सगळ्यात अगोदर आपण इथे हरभरा डाळ घेतलेली आहे, ती 1 तासासाठी मी इथे भिजत ठेवली होती। तर ह्या वाटीने 2 वाट्या म्हणजेच अर्धा किलो ही डाळ आहे, 1 तास भिजत ठेवली होती। तर त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये इथे कुकरमध्ये मी 5 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। डाळ शिजत घालण्यासाठी कधी पण गरम पाण्यामध्येच आपल्याला डाळ शिजत घालायची, म्हणजे पटकन शिजते। आता याच्यामध्ये छोटा चमचा भरून मी तेल घालून घेतलेला आहे आणि अगदी 2 चिमूट याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतली, म्हणजे रंग छान येईल। एकत्र करून घेतलंय। आता पाणी निथळून घेतलेली डाळ आपण याच्यामध्ये घालून घेऊया। डाळ शिजत घालताना नेहमी आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद घालून घ्यायची आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये हरभरा डाळ घालून घ्यायची। डाळ बुडवून बोटभर पाणी वरती आहे। आता आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि याच्या 4 शिट्ट्या करून घेऊ। इकडे 2 ग्लास तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलाय 2-3 पाण्याने। आपण आता भात करण्यासाठी कुकर लावूया। कुकरमध्ये सुद्धा आपण अगोदर 3.5 ग्लास पाणी ठेवून घेतले। आपण 2 ग्लास तांदूळ घेतले, त्याच्यासाठी 3.5 ग्लास आपण इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं अगोदरच। पाणी गरम झालं की याच्यामध्ये मीठ घालून घेतले चवीनुसार, एकत्र करून घेऊ आणि नंतर आता धुवून घेतलेला तांदूळ याच्यामध्ये घालून घेऊ। तर बघा, आपण आता याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालून घेतलेला आहे। तुम्ही तांदूळ कुठला पण घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ याच्यामध्ये घातलाय, एकत्र करून घेऊ आणि याचं झाकण बंद करून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊ आणि मस्त असा भात तयार होईल। 3 शिट्ट्या करून घ्यायचे। डाळ आणि भाताचा कुकर आपण गॅसवरती ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण आता इथे पीठ भिजवून घेऊ। तर मोठ्या भांड्यामध्ये आपण पाणी घालून घेतले, याच्यामध्ये आपण 2 चिमूट हळद पावडर घालून घेतली, म्हणजे रंग छान येईल पिठाला आणि पुरणपोळी सुद्धा खूप छान सुंदर दिसते। तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। अशा पद्धतीने अगोदर पाणी घ्यायचं ताटामध्ये आणि त्याच्यामध्ये मीठ आणि हळद पावडर घालून घ्यायची, व्यवस्थित असं हाताने एकत्र करून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपण चाळून घेतलेलं पीठ घालून घेऊ। तर 2 कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया। आता इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि याच्यामध्ये आपण 1 कप मैदा घालून घेऊया, म्हणजे पुरणपोळी आपली खूप छान अशी मऊ लुसलुशीत होईल। तर बघा, आता इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप मैदा घालून घेतलेला आहे। मैदा देखील चाळून घेतलाय आणि गव्हाचं पीठ देखील चाळून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं पाण्यामध्ये एकत्र करून घेऊ। सुरुवातीला थोडंसंच पाणी घालून घेतलं, एकदम सोबत पाणी घालायचं नाही। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालून याचा मऊसूत असा उंडा तयार करून घेऊया। पुरणपोळी बनवायची आपल्याला, त्यासाठी पीठ आपल्याला एकदम मऊ लुसलुशीत असं मळून घ्यायचंय, घट्टसर मळायचं नाही अजिबात। जेवढं पीठ छान भिजेल तेवढी आपली पुरणपोळी खूप छान मऊ लुसलुशीत तयार होते। तर बघा, मी याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून घेतलं आणि मऊसूत असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हातावरती थोडंसं तेल घेतलं, तेल टाकून आपण पुन्हा हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊ। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पीठ आपलं किती मऊ लुसलुशीत असं मी मळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचंय। तर आता तेलाचा हात लावून घेतलाय, आता व्यवस्थित असं आपण एकदम मळून घेतलेलं आहे। आपल्याला बाकीची तयारी करूपर्यंत हे पीठ खूप छान पद्धतीने भिजलं जातं। कुकरचा डबा घेतला, याच्यामध्ये हे पीठ ठेवून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपण पुन्हा तेलाचा अशा पद्धतीने हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यावरती अजिबात खरकुत्या येत नाहीत। तर आता हे पीठ आपण असंच झाकू आणि बाजूला ठेवून देऊ। तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं पीठ आपलं इथे तयार झालंय आणि हळद पावडर घातली, मस्त कलर आलेला आहे। आता हे साईडला ठेवूया। इकडे भात आपला तयार झालेला आहे, कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या, मस्त असा भात तयार झालाय आणि डाळ देखील आपली शिजलेली आहे। गॅस मध्यम ठेवला आणि मध्यम गॅसवरती इथे मी 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ आपली इथे शिजून तयार झालेली आहे। कधी पण आपल्याला जर डाळ शिजवून घ्यायची असली तर फुल गॅसवरती शिट्ट्या न घेता गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। अगोदर पण आपण 1 तासासाठी डाळ ही भिजवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे अगदी मऊसूत अशी ही डाळ शिजून तयार झालेली आहे। आता आपण पुरणाची चाळणी घेतलेली आहे, त्याच्याखाली एक भांडं ठेवलंय। आता याच्यामधलं आपण पाणी जे आहे ते सर्व काढून घेऊया। आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी हे पाणी लागेल, तर पाणी व्यवस्थित असं निथळून घेऊया। तर चाळणीवरती संपूर्ण डाळ आपण शिजवून घेतलेली काढून घेतलेली आहे आणि कटाची आमटी बनवण्यासाठी हे पाणी जर आपण वापरलं तर खूप छान अशी कटाची आमटी तयार होते। तर बघा, आपण आता हे पाणी साईडला ठेवूया। मस्त पाणी निघलेलं आहे कटाची आमटी बनवण्यासाठी। तर आपण आता कटाची आमटी बनवण्यासाठी मसाला काढून घेतलेला आहे। 1 कांदा मी भाजून घेतलाय, कोथिंबीर घेतलेली आहे,
अर्धी वाटी खोबऱ्याची अशा पद्धतीने काप करून घेतले, ते देखील थोडंसं तेल टाकून भाजून घेतले। अद्रक आणि लसूणचे बारीक असे काप करून घेतले आणि शिजवून घेतलेली डाळ घेतलेली आहे 1 चमचा भरून। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला काढून घेऊ आणि याचं वाटण तयार करून घेऊ। एकदम झटपट आपण हा मसाला काढून घेतलेला आहे। तुम्ही जर नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण खात नसाल तर कांदा आणि लसूण स्किप करून तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो देखील घालू शकता। तर बघा अशा पद्धतीने आपण आता मसाला वाटण करून घेतलेला आहे। आता कढईमध्ये छोटे 2 चमचे भरून तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ। मोहरी तडतडली की अर्धा चमचा आपण इथे जिरे घेतलेले आहे ते देखील घालून घेऊ। जिरे आणि मोहरी छानपैकी इथे तडतडलेले आहे। गॅस कमी केलेला आहे। आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया छोटे छोटे लसणाचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेतलेत। कढीपत्त्याची 5 ते 6 पानं घालून घेऊ। आपण जे मसाल्याचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं। याच्यामध्ये मी चिमूटभर हिंग देखील घालून घेतलेला आहे। आता वाटण घालून आपण व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जर नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण खात नसाल तर तो नाही घातला तरी देखील चालेल। तुम्ही कांद्याऐवजी याच्यामध्ये 1 टोमॅटो थोडंसं तेल घालून परतवून घेऊन तो देखील घालू शकता। तर आता याच्यामध्ये मी सुके मसाले घालून घेते। तर रोजच्या भाजीचे 2 चमचे भरून इथे मी मसाला घालून घेतलेला आहे आणि छोटे 2 चमचे याच्यामध्ये मी धना पावडर घातली, पाव चमचा याच्यामध्ये मी हळद पावडर घातली। आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊ आणि मसाला छानपैकी परतवून घेऊ। मसाला छान पद्धतीने आपण तेल सुटेपर्यंत हा परतवून घेतलाय। मसाल्याचा कलर बघू शकता बदललेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी। तर पाणी आपल्याला याच्यामध्ये आपण जे कटाचं पाणी ठेवलेलं आहे ना ते पाणी आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचंय। तर आपण आता याच्यामध्ये संपूर्ण ठेवलेलं डाळीचं पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। हे पाणी घातल्यानंतर कटाची आमटी एकदम घट्टसर होते आणि चविष्ट लागते खूप। तर अशा पद्धतीने आपण आता याच्यामध्ये जे पाणी ठेवलं होतं डाळीचं ते घालून घेतलेलं आहे। आता आपण साईडला पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी, तर गरम पाणी घालून घेऊया आणि एकत्र करून घेऊया। आपल्याला किती कट्टाची आमटी बनवायची त्यानुसार आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ। तर याच्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे आहे ना जाडसर काप राहिलेले आहे। मिक्सरचं भांडं माझं खराब झालंय, बारीक असा मसाला दळले जात नाही। तर आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि याला मध्यम गॅसवरती 4-5 मिनिटांसाठी छानपैकी उकळी काढून घेऊया। तर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। एकत्र करून घेऊया आणि गॅस कमी करून ठेवलाय। छानपैकी याला उकळी काढून घेऊ। कमी गॅसवरती छानपैकी कटाची आमटी उकळलेली आहे। आता तुम्ही बघू शकता मस्त तरी देखील आलेली आहे आणि दाटसर देखील झालेली आहे। थंड झाल्यानंतर अजून घट्टसर होते, त्याच्यामुळे सुरुवातीलाच पातळ जरी दिसत असली तरी पण जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही, मग ती थंड झाल्यानंतर अगदीच घट्ट होऊन जाते। आता कटाची आमटी तयार झालेली आहे। गॅस बंद करूया। आता आपण पुरण वाटून घेऊया। तर पुरणाच्या चाळणीवरती आपण इथे ठेवलेली डाळ एकदम व्यवस्थित अशी निथळलेली आहे। खाली आपण कढई घेतलेली आहे, तांब्या घेतलाय, तांब्याने आपण डाळ आता ही घोटून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपली ही डाळ खूप छान पद्धतीने शिजलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ अजिबात लागणार नाही। तर अशा पद्धतीने आता चाळणीवरती जे खाली काही व्यवस्थित असं भांडं बसत असेल ते ठेवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तांब्या घ्यायचा आणि एकदम सोप्या पद्धतीने जास्त अजिबातही वेळ लागला नाही मला, अगदी सहज मी हे पुरण वाटून तयार केलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने पुरण वाटून घ्यायला आपल्याला जास्त वेळही लागणार नाही आणि जास्त मेहनतीचं काम सुद्धा नाही। अगदी बारीक असं पुरण आपलं इथे कढईमध्ये खाली तयार झालेलं आहे। आता अशा पद्धतीने मी सर्व पुरण इथे वाटून घेते। डाळ थंड झालेली आहे, थंड झाली तरी पण अगदी सहज ही डाळ लगेच वाटली जात आहे। तुम्ही बघू शकता जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि तुमच्याकडे जर वेळ असला तर गरम गरम सुद्धा तुम्ही वाटून घेऊ शकता। संपूर्ण डाळ इथे माझी वाटून झालेली आहे आणि चाळणीवरती तुम्ही बघू शकता अजिबात कसलीच डाळ शिल्लक राहिलेली नाहीये। सर्व डाळ व्यवस्थित आपली इथे झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण पुरण एकदम सोप्या पद्धतीने झटपट इथे वाटून घेतलेलं आहे। आता जे काही चाळणीवरती बाहेरून पुरण राहिलेलं आहे ते अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला काढून घ्यायचे। ही ट्रिक वापरून एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पुरण नक्की तयार करून बघा, झटपट होतं, जास्त वेळही लागत नाही आणि जास्त मेहनतीचं काम सुद्धा नाही। तर अशा पद्धतीने आपण आता पुरण इथे अगोदर वाटण करून घेतलेलं आहे। आता हीच कढई मी गॅसवरती ठेवून घेते। मस्त पुरण तयार झालेलं आहे। आपल्याला डबल वाटून घ्यायची सुद्धा काहीच आवश्यकता नाही, झटपट झालंय आणि सहज देखील झालेलं आहे। आता गॅसवरती आपण ही कढई ठेवून घेऊया आणि पुरण आपण परतवून घेऊ। गॅसवरती कढई ठेवली, गॅस मध्यम ठेवलेला आहे। आता याच्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया। पुरण गरम झालं की याच्यामध्ये आपण आता गूळ घालून घेऊया। ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने इथे मी गूळ 2 वाट्या गूळ बारीक असा चिरून घेतलेला आहे। गूळ व्यवस्थित असा आपण आता पुरणामध्ये एकत्र करून घेऊ। पुरण परतवण्यासाठी गॅस आपल्याला नेहमी कमीच ठेवायचा आहे। फुल गॅस जर ठेवला तर पुरण लगेच कढईला करपू शकतं त्याच्यामुळे, आणि करपलेल्या पुरणाची चव लगेच बदलते, पोळी खायला छान लागत नाही। तर गॅस नेहमी कमी ठेवायचा, कमी गॅसवर
आणि पुरण आपल्याला सारखं मिक्स करत राहायचं जेणेकरून कढईला करपणार नाही। आता बघू शकता तुम्ही पातळ झालं होतं तर मी कमी गॅसवरती याला पुन्हा 3-4 मिनिटं व्यवस्थित परतवून घेतलं, घट्टसर झालंय। आता याच्यामध्ये मी सुंठ पावडर आणि विलायची पावडर घेतलेली आहे, ती टाकून घेतली, पावडर करून घेतली होती तर ती टाकून घेतली आहे 1-1.5 चमचा। सुंठ पावडर टाकल्यानंतर खूप छान अशी टेस्ट लागते पोळीला। पुरणावरती हात ठेवून बघायचा, पुरण जर हाताला चिकटत नसेल तर आपलं व्यवस्थित असं पुरण इथे तयार झालेलं आहे। आणि पुरण तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर असं पुरण तयार झालेलं आहे, अजिबात पातळ नाही। आता हे पुरण आपण एक भांड्यामध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने पुरण बनवायचं खूप सोपं आहे। तर आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये पुरण काढून घेतलेलं आहे, मस्त असं पुरण आपलं इथे तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने पुरण बनवलं की खूप मऊ लुसलुशीत अशा पोळ्या तयार होतात। आता आपण आमरस बनवून घेऊया। तर इथे मी आंबे घेतलेले आहे, तर आमरस बनवायच्या अगोदर आपण अर्धा तास हे आंबे असे पाण्यामध्ये ठेवून घेतले होते, स्वच्छ असे धुवून घेतले की देठाचा भाग आपल्याला चाकूने कट करून घ्यायचा आणि याची साल अशा पद्धतीने आपल्याला हाताने काढून घ्यायची। एकदम सोप्या पद्धतीने आपण आमरस बनवूया, जास्त वेळ लागत नाही किंवा आपल्याला मिक्सर किंवा काहीच आवश्यकता नाही मिक्सरची सुद्धा। अशा पद्धतीने आमरस बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त मेहनतीचं काम नाही आणि जास्त भांडे भरवायचं सुद्धा काहीच काम नाही। तर अशा पद्धतीने आपण आता सर्व आंब्यांची साल काढून घेऊया आणि ह्या आंब्याच्या सालीला जो काही रस आहे तो आपण नंतर थोडंसं पाणी घालून काढून घेऊया। तर सर्व आंब्यांची साल इथे मी काढून घेतली, पुन्हा पुरणाची चाळण घेतलेली आहे, खाली कढई घेतलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला फक्त हलक्या हाताने आंबा अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे आणि मस्त असा आमरस आपला तयार होतो। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर खूप जणांना आवडत नाही, तो गरम होतो। तर अशा पद्धतीने तुम्ही आमरस करून बघा, खूपच सोपी पद्धत आहे आणि झटपट देखील होते। अगदी लहान मुलं सुद्धा अशा पद्धतीने म्हटलं तर आमरस बनवू शकता, इतकी सोपी पद्धत आहे। तर अशा पद्धतीने आपण आता सर्व आंबे इथे चाळणीवरती काढून असे किसून घेऊया, हलक्या हाताने किसून घ्यायचे, जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त रगडून घ्यायची सुद्धा आवश्यकता नाही। तर अशा पद्धतीने आता सर्व आंबे मी ह्याच पद्धतीने इथे किसणीवरती रगडून घेत आहे किंवा किसून घेत आहे। तर सर्व आंब्यांचा जो रस आहे तो खाली कढईमध्ये व्यवस्थित असा दाटसर पडतो। तर बघा ह्या पद्धतीने आता आमरस आपण बनवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता कढईमध्ये मस्त दाटसर असा एकसारखा आपला रस तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने रस करून घ्यायचा आहे। आता जे काही सालीला आपला इथे आंब्याचा गर राहिलेला आहे याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, जास्त पाणी घालायचं नाही आणि हलक्या हाताने आपण व्यवस्थित असं याचा जो गर आहे तो काढून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता ताटामध्ये घट्टसर असा रस आपला इथे निघलेला आहे, जे काही आपल्या सालीला रस राहिला होता तो आपण संपूर्ण काढून घेतलाय। आता आपण रसामध्ये छोटी वाटी भरून साखर घालून घेतलेली आहे, आंबे किती गोड किंवा आंबट त्यानुसार साखर घालून घ्यायची। आता आपण झटपट अशी पुरणपोळी तयार करूया। तर बघा आपण पिठाचा गोळा काढून घेतलेला आहे, हलक्या हाताने पुन्हा आपण हा पोळपाटावरती मळून घ्यायचा आहे। पीठ आपलं मस्त असं इथे भिजून तयार झालेलं आहे, कारण की आपल्याला बाकीची तयारी करूपर्यंत आपण अगोदर पीठ भिजत ठेवलं होतं। पीठ नेहमी अगोदर भिजून ठेवायचं म्हणजे छान पद्धतीने पीठ आपलं इथे मऊसूत असं भिजलं जातं। कोरडं पीठ घेतलेलं आहे साईडला। तर अशा पद्धतीने आपण आता उंडा घेतलाय, त्याची एक वाटी तयार करून घेऊ। पुरणाचा गोळा काढून घेतलेला आहे, जेवढं आपण वाटी बनवून घेतली तेवढ्याच पद्धतीचे आपण इथे पुरणाचा गोळा करून घेतलाय। पूर्ण जास्त पुरण भरून आपण इथे टम्म फुगलेली पुरणपोळी तयार करूया। तर व्यवस्थित असं आपण आता हे दाबत उंडा बंद करून घ्यायचा आहे, पुरण आतमध्ये दाबायचं आणि साईडने बोटाने पीठ आपल्याला अशा पद्धतीने वरती वळून घ्यायचं आणि याचा बोटाने आपल्याला उंडा बंद करून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण याचा उंडा बंद करून घेऊया। याच्यावरती थोडंसं मी पुरणावरती कोरडं पीठ घालून घेतलेलं आहे। तर आपण आता व्यवस्थित असं याचं उंड्याचं तोंड बंद करून घेऊया अशा पद्धतीने। तर बघा झटपट असा आपण इथे पुरणाचा उंडा तयार करून घेतलेला आहे, भरपूर असं पुरण भरलेलं आहे आपण याच्यामध्ये। आता कोरडं पीठ घेतलेलं आहे आपण साईडला, त्याच्यामध्ये हे उंडा तयार करून घेतलेला आहे तो बुडवून घ्यायचा आहे। तर इथे मी सुरुवातीलाच व्यवस्थित असं कोरडं पीठ लावून घेतलंय, नंतर पुन्हा मी अजिबात याच्यावरती पीठ घालून घेणार नाही। आता आपण व्यवस्थित असा हा उंडा बोटाने पसरट करून घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण पोळीमध्ये व्यवस्थित असं पुरण पसरलं जातं। तर आपण आता हे हलक्या हाताने लाटून घेऊया। तर पोळी नेहमी आपल्याला साईडने लाटून घ्यायची, कडाने लाटून घ्यायची, अगदी मधीच लाटून घ्यायची नाही। तर अशा पद्धतीने आपण कडाने व्यवस्थित अशी चौ बाजूने सारखी पोळी लाटून घेतली। बघू शकता तुम्ही मस्त गोल गरगरीत अशी आपली इथे पोळी तयार झालेली आहे। चला आता पोळी आपली तयार झाली, आपण भाजून घेऊया। इकडे तवा गरम झालेला आहे, तवा गरम झाला की आपण आता याच्यावरती पोळी भाजून घेऊया। साईडने आपण लगेच याच्यावरती तेल सोडून घ्यायचंय आणि पोळी पलटी करून घेतली की पुन्हा तेल सोडून घ्यायचंय। तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूप टाकून घ्या किंवा तेल लावून घ्या। अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने मस्त असं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं आणि मस्त पोळी भाजून घ्यायची। तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत आणि अगदी टम्म फुगलेली पोळी आपली इथे
खूप छान पद्धतीने अशी तयार झालेली आहे, अजिबातही कुठेही फुटलेली नाही आणि कलर देखील खूप छान आलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण आता दुसरे देखील बनवून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने या पोळ्या बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि झटपट देखील होतात। तर दुसरे आपण त्याच पद्धतीने बनवून घेऊया। तर माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही पोळे आणि आमरस नक्की बनवून बघा, बनवायला खूप सोपा आहे आणि झटपट देखील होतात। तर आता आपण दुसरा उंडा देखील ह्याच पद्धतीने बनवून घेऊया। अगदी पहिल्यांदा जे बनवता असेल त्याच्यासाठी सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने या पोळ्या अजिबात फुटणार नाही आणि मऊ लुसलुशीत तयार होतील। तर बघा, दुसरी पोळी देखील मी या पद्धतीने आता लाटून घेत आहे। तुम्हाला जर अशा पद्धतीने उचलून पोळी जर लाटून घेता येत नसेल तर पोळपट गोल गोल फिरवत सुद्धा तुम्ही पोळी लाटून घेऊ शकता। आता ती पण आपण ह्याच पद्धतीने भाजून घेऊया। तवा गरम झालेला आहे, साईडने लगेच आपण आता तेल सोडून घेऊया आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि मस्त अशी पोळी आपल्याला भाजून घ्यायची। तर मस्त मऊ लुसलुशीत अशा पोळ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत। अशा पद्धतीने पोळ्या नक्की बनवून बघा। टम्म फुगलेली पोळी आपली इथे तयार झालेली आहे। याच पद्धतीने आता मी सर्व पोळ्या ज्या आहेत त्या बनवून घेत आहे। तर बघा, मस्त अशी पोळी आपली इथे तयार झालेली आहे। सर्व पोळ्या आपण आता याच पद्धतीने बनवून घेऊया। तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपण अक्षय तृतीया स्पेशल ताट बनवलेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा। तर आपण इथे एक मस्त कटाची आमटी सोबत भात, भजी, कुरडई, पापड, आंबरस आणि गरमागरम इथे मऊ लुसलुशीत अशी पोळी बनवलेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।